प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस महाराजाधिराज महापराक्रमी परमप्रतापी दिग्विजयी रणधुरंदर भूमिपुत्र शूरवीर सर्वजन प्रतिपालक प्रजावत्सल कुळवाडी भूषण शककर्ते दुर्गपती गजश्वपती भूपती नरपती जलपती हयपती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारांगत राजनीती धुरंदर यशवंत कीर्तिवंत वर्धवंत पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा स्वराज्य सुराज्याचे आद्य संकल्पक आद्य क्रांतिकारक नौसेनेचे जनक स्थापत्य तज्ञ नरवीर महाराष्ट्राच्या अस्मितेचा मानबिंदू भारतभूषण राष्ट्रभक्त राष्ट्राभिमानी जिद्दी मुत्सद्दी निर्भीड प्रेरणादायी स्वच्छ राजकारणी प्रगल्भ बुद्धिमान चारित्र्य संपन्न निर्व्यसनी जगविख्यात शक्तिपीठ ज्ञानपीठ प्रयत्नवादी विज्ञाननिष्ठ अध्यात्मनिष्ठ समतादिष्ट सकल गुणनिधान दान गुणान्वित पृथ्वी वल्लभ प्रेमळ मित्तहारी प्रतिभा संपन्न संभाषण चतुर जिजाऊ पुत्र शहाजी सूत सह्याद्री नृप महाराष्ट्राची आन मान शान सिंहासनाधीश्वर श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय। धर्मवीर संभाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज अरे आज इतकी वर्ष झाली तरी आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज चरित्र ऐकावं असं वाटते का? कारण या राजाच्या चरित्रामध्ये उद्बोधक असं बरंच काही आहे, या राजाच्या चरित्रामध्ये स्फूर्तिदायक असं बरंच काही आहे। अरे गरिबांवरती प्रेम करणारा एक लोकनेता म्हणून आम्ही शिवरायाकडे पाहू शकतो, लोक कल्याणाची अखंड वार्ता करणारा एक प्रजापती म्हणून आम्ही शिवरायाकडे पाहू शकतो। अरे न्यायाची तलवार आणि अन्यायाची ढाल म्हणजे शिवाजी, शत्रूच्या हल्ल्याने पीडित झालेल्याच्या पाठीवरून मायेने फिरणारा तो हात म्हणजे शिवाजी। अरे बायकोसाठी आणि प्रेयसीसाठी ताजमहाल बांधणारे अनेक असतील, पण आईच्या स्वप्नाकरता हिंदवी स्वराज्य प्रस्थापित करणारा फक्त एकच मर्द आहे, त्या मर्दाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज। अरे पेटविली रणांगणे देह जिजविला मातीसाठी मरणाच्या दारातही लढलो आम्ही प्रत्येक जातीसाठी 18 पगड जाती गुण्या गोविंदाने नांदाव्या म्हणून आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करणाऱ्या राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज। ज्या काळामध्ये एकही भिकारी कधी डोळ्यांनी पाहायला भेटला नाही त्या सुवर्ण काळाचे साक्षात परमेश्वर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। जगातील पहिली सुवर्ण संकल्पना पाणी अडवा पाणी जिरवा झाडे लावा झाडे जगवा म्हणजे सामाजिक वनीकरण ही संकल्पना सत्यत्वात उतरवणाऱ्या राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज। जगातील पहिली वेतनधारी पद्धत म्हणजे दर महिन्याला पगार आणि चांगल्या कामाला जर आज बोनस भेटत असेल तर या संकल्पनेचे उद्गाते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। जगाच्या इतिहासातील अरे पहिलाच राजा असा की ज्या राजासाठी त्या काळातील प्रजा आपलं सर्वस्व बलिदान करण्यासाठी आतुरलेली असायची, त्या राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज। अरे जगाच्या इतिहासातील पहिलाच राजा असा की ज्या राजाकडून साऱ्या जगाने आदर्श घ्यावा आणि साऱ्या जगाला प्रेरणादायी ठरणारं व्यक्तिमत्व म्हणून इतिहासामध्ये ज्या राजाचं नाव अग्रगण्य घेतल्या जाते ना ते नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज। मी तर असं म्हणेल अरे भूतकाळामध्ये काही राजे झाले महाराजे झाले सम्राट झाले बादशाह झाले पण काळाच्या प्रवाहाबरोबर ते आणि त्यांचं नाव विस्मरणात गेले, पण जे नाव दिवसेंदिवस सूर्यासारखे तेजस्वी होत आहे ते नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज। अरे जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता, पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेकडे मायेने हात फिरवणारा माझा राजा शिवबा होता। माझ्याही शिवबाचं एक राज्य होतं, जगावून सुंदर असं ते स्वराज्य होतं। जाती धर्म पंथाचा भेदभाव नव्हता, न्याय सर्वांसाठी एक समान होता। अरे न्यायासाठी प्राण गेला तरी चालेल पण अन्याय कोणावर झाला नव्हता। अरे स्वतःसाठी सारेच जगतात या जगी पण रयतेसाठी जगणारे शिवराय होते, म्हणून कितीही गुणगान केले तरी कमीच पडावे असे माझे छत्रपती शिवराय होते। आणि असा छत्रपती शिवाजी महाराज नावाचा राजा असा एकच राजा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आला। एकच राजा इथे जन्माला सोनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्माला सोनेरी किल्ल्यावर, किल्ल्यावर, किल्ल्यावर माझा राजा खरा
छत्रपती शिवाजी महाराज. अरे असा एकच राजा या जगाच्या पाठीवर माझ्या राजाने निर्माण केलेलं स्वराज्य कसं होतं. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या. माझ्या राजाने निर्माण केलेलं स्वराज्य कसं होतं वर्णन केलं. सुंदर स्वराज्य. सुंदर स्वराज्य म्हणजे नेमकं होतं तरी कसं ऐका. मी आणखी एक विशेष सांगेल. माझ्या शिवरायांच्या राज्यामध्ये स्त्रियांना 50% आरक्षण नव्हतं. माझं वाक्य परत ऐका. शिवरायांच्या राज्यामध्ये स्त्रियांना 50% आरक्षण नव्हतं, पण शिवरायांच्या राज्यामध्ये 100% संरक्षण मात्र निश्चित होतं. आणि असं स्वराज्य माझ्या राजाने निर्माण केलं. सांगेल मी प्रसंग आपल्याला. चैत्र शुद्ध अष्टमीच्या रात्रीला शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानावरती छापा टाकला. शिवाजी महाराज आले वाऱ्यासारखे, निघून गेले वाऱ्यासारखे. शाहिस्ते खानाच्या फौजीची दानादान उडवली. शाहिस्ते खान मरणार होता, त्याच्या जीवावरचं बोटावरती निभावलं. त्याच्यामध्ये शाहिस्ते खानाच्या बहिणीची मुलगी बेपत्ता झाली. तेव्हा शाहिस्ते खानाची बहीण शाहिस्ते खानाजवळ येऊन सांगते, भाईजान मेरी बेटी लापता है, शायद सिवा के आदमी उसे ले गए. त्यावेळेला हा शाहिस्ते खान सांगतो, बहिणा काळजी करू नको. अरे शिवाजी राजाची माणसं परस्त्रीला कधी हात लावत नाहीत. आणि चुकून जर शिवाजी राजाच्या माणसांनी तिला पळवली असेल ना, काळजी करू नको, शिवाजी राजा पोटच्या पोरीसारखी तिची काळजी करेल. शत्रूनेही वर्णन करावं की शिवाजी राजा पोटच्या पोरीसारखी तिची काळजी करेल. असं सुंदर स्वराज्य माझ्या राजाने निर्माण केलं. म्हणून आजही भगवा झेंडा पाहिला ना की आम्हाला मनामनातून शिवरायाची आठवण येते. आठवण येते मनामनातून भगवा झेंडा दिसल्यावर. भगवा झेंडा दिसल्यावर जात पातला धर्म मानला जगला माणुसकीवर. जगला माणुसकीवर, जगला माणुसकीवर. कुणाच्या जगात शिवरायांचा माझ्या हर 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 जय भवानी. राजा चला, छत्रपती शिवाजी महाराज. अरे शिवरायांचं वर्णन तुम्ही आपण करावं. आवाज. छत्रपती शिवरायांचं वर्णन तुम्ही आपण करावं, यात काय विशेष. तो औरंगजेब, जो व्यक्ती आयुष्यभर माझ्या राजाचा राग करत आला, द्वेष करत आला. चाटीचा आवाज कमी करा, चाटीचा थोडा. जो व्यक्ती आयुष्यभर माझ्या राजाचा राग करत आला, द्वेष करत आला, तो औरंगजेबही माझ्या राजाचा काय वर्णन करते ऐका. सांगेल मी प्रसंग आपल्याला. 3 एप्रिल 1680 मध्ये रायगडावरती छत्रपती शिवरायांचं निधन झालं आणि औरंगजेबाच्या साकी मुस्तैक खानाला ही बातमी कळाली. हा साकी मुस्तैक खान मोठ्या आनंदाने धावत पडत बहादूर गडावर छावणी असलेल्या औरंगजेबाकडे आला आणि आल्या आल्या औरंगजेबाला सांगतो, हुजूर बडी खुशी की खबर है. औरंगजेबाने विचारलं, क्या हुआ. याने सांगितलं, हुजूर बोले दख्खन का कापर सिवा मर गया. शिवाजी महाराज मरण पावले ही बातमी औरंगजेबाने ऐकता क्षणीच औरंगजेब एकदम स्तब्ध झाला. शांतपणे उभा राहिला. नमाज चटई जमिनीवर आथरली. त्यावर गुडघे टेकून बसला. नमाजाच्या रूपात बसला आणि दोन्ही हात वर करीत खुदाला बोलला, या अल्लाह तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, क्योंकि माँ बहनों की इज्जत करने वाला एक महान योद्धा शिवा भोसला तेरे पास आ रहा है. अरे इथल्या रयतेचे हे शब्द नसून औरंगजेबासारख्या कट्टर शत्रूचे हे शब्द आहेत. पुढे हा औरंगजेब काय म्हणतो ऐका. हा औरंगजेब म्हणतो, तुझे पता है कौन गया साकी. अरे हमने हमारे जीवन में ऐसे राजा महाराजा देखे जो इस औरंगजेब का नाम सुन के अपना राज्य हमें सौंप देते हैं. हमने ऐसी जाबाज फौज देखी है जो इस औरंगजेब को देख के ही भाग जाती है, लेकिन पूरे जिंदगी में आज तक इस औरंगजेब ने शिवाजी जैसा योद्धा नहीं देखा. इसलिए पूरे हिंदुस्तान को अपने मुट्ठी में काबिज करने वाला ये औरंगजेब शिवाजी भोसले को सलाम करता है. अरे औरंगजेबासारख्या शत्रूनेही माझ्या राजाचं वर्णन करावं. असा राजा या मातीमध्ये जन्माला आला, याला खरी पुण्याई माझ्या जिजाऊची. हा माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो बळाला. जिजाऊची पुण्याई कशी आली हो बळाला. बाबा शुभ जन्मला, बाबा
छत्रपती शिवाजी महाराज. कीर्तनाच्या वेळेस व्यवस्थित सेटिंग होती, शेवटी थोडं हे होत चालले. माझा आवाज कीर्तनाच्या वेळेस छान होता. मला असं वाटतंय छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं, शिवाजी महाराजांचा उदो उदो होतोच आहे, मान्य आहे, पण त्याचबरोबर त्यांच्या मावळ्याला सुद्धा विसरून चालणार नाही. मावळ्यांचं सुद्धा आहे ना महाराज. मावळ्यांचं म्हणजे तुम लढो हम कपडे सांभाळते, ते 500 रुपये घेऊन बदलणारे नव्हते. कशी निष्ठावान माणसं होते महाराज शिवाजी महाराजांकडे. अरे त्यांना तर द्यायला तयार झाले, पण स्वीकारलं नाही त्यांनी. नाही स्वीकारलं. 8 मिनिटं राहिले. मी 8 मिनिटामध्ये एक प्रसंग सांगतो, सेवेला पूर्ण विराम देतो. 8 मिनिटामध्ये नाही स्वीकारलं. द्यायला शत्रू त्यांना द्यायला तयार झाला, स्वीकारलं नाही. मी सांगेल प्रसंग. त्या येसाजी कंचा प्रसंग पहा तुम्ही, हैदराबाद मध्ये घडलेला. म्हणजे भाग्यनगर, पूर्वीचं नाव त्याला भाग्यनगर आहे. भाग्यनगर मध्ये घडलेला प्रसंग पहा. शिवाजी महाराजांच्या शब्दाकरता तो येसाजी कंक हत्तीशी झुंज द्यायला तयार झाला. सांगेल मी प्रसंग, टाळी वाजवा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 1676 साली शिवाजी महाराजांनी दक्षिणेकडे कूच केली आणि आदिलशाही संपवण्यासाठी महाराजांनी हैदराबादच्या गोळकोंड्याच्या कुतुबशहाशी हात मिळवणी केली. शिवाजी महाराज आपल्या भेटीला येणार म्हणून कुतुबशहाला आनंद झाला. त्याने सुद्धा महाराजांच्या समोर मैत्री करता हात पुढे केला. आणि मग शिवाजी महाराज, पण त्याच्या मनात एक कोळं उभं राहिलं की शिवाजी महाराजांची आपण मैत्री करू, पण शिवाजी महाराज म्हणजे कलाकार, जादूगार, हरहुन्नरी माणूस, आपलंही अफजल खानासारखं काही झालं तर मग. पण शिवाजी महाराजांनी पत्र पाठवून सांगितलं, बादशहाजी काळजी करू नका, आम्ही मित्राला कधी दगा देत नाही, पण शत्रूला जिवंत सोडत नाही. शिवाजी महाराज मित्राला दगा देत नाही हा विचार त्या कुतुबशहाला पटला आणि त्याने महाराजांच्या समोर मैत्री करता हात पुढे केला. शिवाजी महाराजांचं त्या भाग्यनगर मध्ये म्हणजे हैदराबाद मध्ये रांगोळ्या काढून आणि भगव्या पताका लावून त्या कुतुबशहानं महाराजांचं स्वागत केलं. दुसऱ्या दिवशी शिवाजी महाराज या कुतुबशहाला भेटायला त्याच्या दारमहालामध्ये गेले. महाराज आणि कुतुबशहा दोघं बसले. दोघांनी आसन ग्रहण केले आणि बोलता बोलता हा कुतुबशहा महाराजांना म्हणतो, महाराज तुम्ही आता माझ्या महालामध्ये बसलेले आहात, इथं माझे हजारो सैनिक आहे आणि तुम्ही फक्त 4 मावळे घेऊन माझ्या भेटी करता या ठिकाणी आला आहात. तेव्हा माझ्या मनात जर काही बरं वाईट विचार आला, बरं वाईट म्हणजे तुम्हाला मारायचा किंवा पकडायचा विचार आला, तर तुम्ही त्याला सामोरे कसे जाल. त्यावेळेला शिवाजी महाराज म्हणतात, बादशहाजी तसं कोणाच्या मनात काय येते हे मला चांगलं माहिती आहे. अरे मला मारायचं म्हटलं तर अफजल खानाचं काय झालं हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे, आणि मला पकडायचं म्हटलं तर हेही शक्य नाही, कारण आग्र्यामध्ये औरंगजेब आणि त्याच्या 2,60,000 सैन्याच्या हातावर दिवसा ढवळ्या कशा तुरी दिल्या हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. त्यामुळे शिवाजी राजाला मारणे किंवा पकडणे म्हणजे वीज पकडण्यासारखे दिसणार नाही, सापडणार नाही, पण झटका द्यायशिवाय जाणार नाही. बादशहाजी हा तुमचा माल आहे, इथं तुमचे हजारो सैनिक आहे, आम्ही फक्त 4 माणसं आहोत, हा तुमचा गैरसमज आहे. एकदा तुम्ही खिडकीतून खाली पहा म्हणजे तुम्हालाच कळेल की कोण कोणाला मारू शकते. बादशहाने असं बाजूला खिडकी होती नसं खिडकीतून खाली पाहिलं आणि पाहतो तर काय, शिवाजी महाराज वर येईपर्यंत महाराजांच्या 5,000 अंगरक्षकांनी या दादमहालाचा कोपरा ताब्यात घेतला होता. शिवाजी महाराजांनी फक्त इशारत केली असती तर पुढच्या 2च मिनिटांमध्ये दादमहाल, कुतुबशाह त्याचं सगळं कुटुंब शिवाजी महाराजांच्या ताब्यामध्ये आलं असतं. मित्राबद्दल सुद्धा एवढी सतर्कता पाहून हा कुतुबशाह विचार करतो की शिवाजी महाराज मित्रापासून एवढे सावध असतात, शिवाय शत्रूपासून किती सावध असतील. महाराजांच्या बुद्धिमत्तेवरती हा खुश झाला आणि खुश होऊन महाराजांना त्याचं साम्राज्य दाखवतो. महाराज ही बघा आमची शस्त्रशाळा, या ठिकाणी नाना प्रकारची शस्त्र तयार केली जातात. महाराज ही बघा आमची अश्वशाळा, या ठिकाणी जातिवंत घोड्यांची पैदास केली जाते. महाराज ही बघा आमची हत्तीशाळा, त्या ठिकाणी मोठमोठे हत्ती होते, त्यातल्या एका हत्तीचं वैशिष्ट्य कुतुबशाह महाराजांना सांगत होता. आणि बोलता बोलता कुतुबशाह म्हणतो, महाराज आमच्याकडे जशी हत्ती आहेत तसे हत्ती तुमच्याकडे पण असतील ना. महाराजांना कळे ना काय सांगावं, एकदम साधा केला. महाराजांना कळे ना काय सांगावं, पण महाराजांनी स्पष्ट सांगितलं, बादशहाजी आमच्याकडे हत्ती नाही. कुतुबशाह म्हणतो, काय तुमच्याकडे हत्ती नाहीत? मग थोडा वेको कमी करा आता. तुमच्याकडे हत्ती नाहीत, मग तुमच्या एखाद्या सैनिकासमोर जर शत्रूचा एखादा हत्ती आला तर मग तुमचा मावळा कसा शौर्य दाखवेल? वेको कमी करा. तुमचा मावळा कसा शौर्य दाखवेल? त्यावेळेला शिवाजी महाराज म्हणतात, बादशहाजी आमच्याकडे हत्ती नाही, पण हत्तीच्या ताकदीसारखी माणसं मात्र जरूर आहेत.
बादशहाजी आमच्याकडे हत्ती नाहीत, हत्तीच्या ताकदीसारखी माणसं आहेत. बादशहाजी तुम्हाला समोरच्याकडे काय नाही तेवढं दिसते, पण मला समोरच्याकडे असलेल्या त्याच्या ताकदीपेक्षा त्याची कमजोरी कशामध्ये आहे ते दिसते. आणि ती कला मी माझ्या प्रत्येक सैनिकाला शिकवली आहे. त्यामुळे माझा सैनिक हाच माझा हत्ती आहे. बादशहाजी माझा मावळा हत्तीच्या बरोबरीचा आहे. कुतुबशाह म्हणतो महाराज हे कसं शक्य आहे? तुमचा मावळा हत्तीच्या, माणूस कुठं हत्तीच्या बरोबरीचा, हे हे कसं शक्य आहे? आणि जर असेल शक्य तर तुमचा एखादा मावळा आमच्या हत्तीशी झुंज खेळेल का? महाराज म्हणाले क्यों नाही बादशहाजी, जर तुम्हाला आमच्या मावळ्याची ताकद आजमावायची असेल तर बादशहाजी आपण नजर फिरवा. अरे आपण सांगाल तो मावळा, आपण सांगाल त्या हत्तीशी झुंज द्यायला तयार आहे. महाराजांनी मोठ्या विश्वासाने जबाब दिला. मग कुतुबशहाने सगळीकडे चौफेर नजर फिरवली आणि मग त्याला महाराजांच्या पाठीमागे उभा असणारा एक शिळशिळी थोडासा बुटकाचा 5.5 फूट उंचीचा येसाजी कंक नावाचा मावळा दिसला. आणि कुतुबशाह म्हणतो महाराज क्या यह सिपाही हमारे हाथी से टकराएगा? महाराज म्हणाले क्यों नहीं बादशाहजी, अरे यह हमारा येसाजी आपके हाथी से जरूर टकराएगा. येसाजी म्हणजे दिसायला साधा भोळा, अंगाने रांगला काटक, अंगात पाठीला ढाल, कमरेला तलवार, हनुमानी पाय, ओठावर तुरेबान मिशा, तोंडात गावरान अदबशीर भाषा, मर्दानी चाल, सह्याद्रीचा बुलंद उचला, अंगात चित्तेई चपळी, नजरेत गरुडाची दहाकता, एका हत्ती समोर 100 हत्तीचं बळ घेऊन येसाजी मैदानामध्ये आला हत्तीची झुंज खेळायला. इकडे कुतुबशहाने इशारत करताच एका जंगली हत्तीला येसाजी वरती सोडले. भागानगरची जनता विचार करू लागली की रे हा एवढासा येसाजी एवढ्या प्रचंड हत्ती बरोबर कसा काय झुंज खेळेल? तो महाकाय हत्ती कोणत्याही क्षणी या लहानशा येसाजीला चेंदा मेंदा करून टाकेल. म्हणून प्रत्येक जण येसाजी बद्दल दया बाळगू लागला. अरे एवढ्यामध्ये त्या हत्तीने येसाजीवरती चाल केली, येसाजीला धडक देण्याचा प्रयत्न केला. पण येसाजी शिताफीने वाकून चपळतेने निष्ठून येसाजी हत्तीच्या पाठीमागे जाऊन येसाजीने हत्तीचं शपूट पकडलं. हत्तीला कळेना काय करावं, कारण हत्तीची सर्व ताकद ही त्याच्या मस्तकामध्ये आणि त्याच्या सोंडेमध्ये असते. पण येसाजीने तर शपूट पकडले. हत्तीला लात मारता येत नाही आणि शेपूटही मारता येत नाही. म्हणून हत्ती गोल गोल फिरू लागला. तसा येसाजी सुद्धा गोल गोल फिरू लागला. हत्ती फिरू कंटाळला, वैतागून खाली बसतो तोच येसाजी हत्तीच्या समोर जाऊन सह्याद्रीच्या शिखरासारखा उभा राहिला. येसाजीला पाहता बरोबर हत्तीने परत येसाजीवरती चाल केली, धडक देण्याचा प्रयत्न केला. येसाजीने आपल्या हातातील पट्ट्याचा वार हत्तीच्या सोंडेवर केला, सपकन. तसा हत्ती बावरला, संतापला, त्याने परत चाल केली. येसाजीने परत वार केला, सपकन. तशी हत्तीची सोंड तुटून जमिनीवर पडली आणि रक्तबांबाळ झालेला हत्ती त्या ठिकाणी ची करत मरण पावला. आणि उभ्या असणाऱ्या लोकांच्या मुखामध्ये एकच नाव येऊ लागलं, येसाजी कंक, येसाजी कंक, येसाजी कंक. येसाजीचा पराक्रम पाहून हा कुतुबशाह तर विचारच करत राहिला की फाटक्या अंगाची गरीब कुटुंबामधली हुरडा खाऊन जगणारी, कृष्णेच्या काठावर वाढणारी, महाराजांचं नाव घेऊन भगवे निशाण खांद्यावर घेऊन वाऱ्यासारखी दौडणारी ही मराठा पोरं अरे इतकं भयानक रूप धारण करून आपल्या हत्तीलाही मारू शकतील, हे त्याच्या कल्पना शक्तीच्या बाहेर होतं. येसाजीच्या पराक्रमावरती खुश होऊन हा बादशहाजी येसाजीच्या समोर गेला आणि येसाजीला म्हणतो, रे येसाजी, तुझ्या महाराजांच्या शब्दाकरता तू हत्तीशी झुंज दिली, तू हत्तीला मारलंय. अरे तुझ्या पराक्रमावरती खुश आहे मी. या बादशहाने आपल्या गळ्यात मोत्याचा हार काढला आणि येसाजीच्या समोर धरला आणि येसाजीला म्हणतो, घे येसाजी, तुझ्या पराक्रमावर खुश होऊन हा हार मी तुला देत आहे, घे, स्वीकार कर. तसा येसाजी 2 पावलं मागे सरकला आणि येसाजी म्हणतो, बादशहाजी, माझं कौतुक करायला माझे छत्रपती समर्थ आहेत, तुमचं बक्षीस नकोय मला. दिलेलं बक्षीसही नाकारलं. एवढी निष्ठा त्यांच्या जवळ होती म्हणून त्यांना छत्रपती सारखा राजा भेटला. आणि एवढी निष्ठा त्यांनी, मला मुद्दा एवढा बोलायचा आहे की जन्माची सार्थकता जशी भगवत सेवेमध्ये आहे तशी जन्माची सार्थकता माणसानं एकतर देशभक्त असावं, एकतर हरिभक्त असावं. जगद्गुरु तुकोबारायच्या जन्माची सार्थकता हरिभक्तामुळे झाली आणि आमच्या छत्रपतींचीच जन्माची सार्थकता देशभक्तीमुळे झाली. छत्रपती म्हणू शकतील आजी फल झाले साचे. आजी फल झाले साचे का म्हणू शकतील? कारण जगद्गुरु तुकोबाराय तुम्ही सांभाळिले संती, म्हणून शिवाजी महाराज म्हणू शकतील आजी फल झाले साचे. शिवराय म्हणतील तुकोबाराय तुम्ही माझा सांभाळ केला, त्याचा परिणाम असा झाला माझ्या जीवनातली भय निरसली. तो अफजल खान मारण्याकरता आला तरी भय निरसली, भीतीच राहिली नाही.
अनेक जण मारण्याकरता आले. अफजल खान, याकुत खान, मुसे खान, हसन खान, पठाण, रंदुल्ला खान, अंकुश खान, अब्दुल सय्यद बंडार, रहीम खान, फाजल खान, गोरपडे, नाईकजी पांढरे, खराटे काटे, जिवाजी देवकांते, पिलाजी मोहिते, प्रतापराव मोरे, जावडीकर, शेहजादा मुअज्जम उर्फ शाह आलम, दुसरा शेहजादा आजम, तिसरा शेहजादा कामबख्श, बेदार मुक्त, मुइजुद्दीन खान जहान, बहादूर खान, कोकलताज, हिम्मत खान, मुजफ्फर खान, इतिकाद खान, मरम्मत खान, बरमत खान, तबीयत खान, दाराबा खान, मुख्तार खान, रहुल्ला खान, शाहबुद्दीन खान, लुत्फुल्ला खान, मुस्तैद खान, फत्ते अल्लाह खान, शाइस्ते खान, शमस खान, पठाण, नामदार खान, गयासुद्दीन खान, तुर्कदाज खान, कुबाहत खान, हौद खान, इमाम बिरुदी खान, लोदी खान, गाजी खान, कारतलब खान, सिद्दीपत्ते खान, अब्दुल पत्ते खान, हसन मुनीम सुलतान, मिर्जा खोजा सुलतान, मंचर अब्दुल बेग, भावसिंह, किशोरसिंह, श्यामसिंह, राजसिंह, रामसिंह, रायसिंह, अमरसिंह चंद्रवत, राजा गिरदम, राजा प्रद्युम्न, सुरजी गायकवाड, दिनकरराव काकडे, रामबाजीराव पवार, सर्जेराव घाडगे, जबरदस्त खान, बरकदाज खान, कुबाहत खान, कुतुबुद्दीन खान, दाऊद खान कुरेशी, शेख जादा, मुल्ला, याहिया, नवायत, जानीबेग, गाजीबेग, बक्षी, बांदिल, बख्तियार, सुजन से बुंदेला, पूर्णमल बुंदेला, किरत कचुआ, राजा नरसेगोड, उदयराज मुंशी, निकाला मुंशी, मिर्झा राजा जयसिंग, रायबागन ही इच्छी माहुरची होती, ती स्त्री होती. म्हणजे हे एवढे जण मारण्याकरता आले. मला मुद्दा एवढा बोलायचा आहे, एवढे जण काय झालं, हे एवढे जण आता असे लय आहे, हे एवढे जण माझ्या राजाला मारण्याकरता आले, पण तरी सुद्धा तुकोबार आहे तुमच्या आशीर्वादानं भय निरसली. मला माहिती आहे तुम्ही माझा सांभाळ करणार, तुमच्या भक्तीची शक्ती माझ्या पाठीशी आहे ना, निश्चित मला काही होणार नाही. कोंडू द्या ना त्या औरंगजेबाना आग्र्यामध्ये, निश्चित मला भीती नाही. निश्चित मला तुम्ही बुद्धी देऊन तुम्ही सांगितलं की भगवंताचा जन्म झाला आणि भगवान पेटाऱ्यात बसून बाहेर पडले, तुमच्या कृपेनं भय निरसली. तुकोबाराय शिवराय म्हणतील तुकोबाराय तुम्ही सांभाळ केल्यामुळे माझ्या जीवनातली स्वराज्य निर्माण होईल का ही चिंता जी होती, आता माझ्या जीवनातली चिंताच संपली आणि स्वराज्य निर्माण झालं, राज्याभिषेक झाला, आता कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. आणि महाराज म्हणतात की काळ फक्त या शिवरायाच्या शरीराला स्पर्श करेल, पण कीर्ती रूपाने मी अजरामर असेल.